स्टीफन हॉकिंग ज्याचे वयाच्या 17व्या वर्षी नर्व्हस सिस्टम म्हणजे मज्जासंस्था निकामी झाल्याने फक्त संपूर्ण शरीरावरील नियंत्रणच सुटले नाही तर त्याला बोलताही येत नव्हते. डॉक्टरांनी त्याला जास्तीत जास्त 2 ते 3 वर्ष जिवंत राहील असे सांगितले होते. तो स्टीफन हॉकिंग या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक बनून त्याने दाखवून दिले की कारणांच्या मागे लपले नाही तर यश आणि कीर्ती आपल्या पायावर लोळतात. चला तर मग या महान शास्त्रज्ञाबद्दल थोडी माहिती घेऊया. तत्पूर्वी एवढीच अपेक्षा आहे की हा लेसन अभ्यासल्यानंतर जर तुम्हाला आमची शिकविण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps. आपण बऱ्याचदा आपल्या कमकुवतपणा, असमर्थता, अपंगत्वाच्या मागे लपतो. Or mourn over them our whole life through. किंवा त्यांच्यासाठी आयुष्यभर शोक व्यक्त करतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, one of the greatest scientists of this century, did not do so. डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक यांनी असे केले नाही. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिजीज, अत्यंत दुर्मिळ आणि भयंकर आजाराने ग्रासलेले असतानाही डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड. डॉक्टर हॉकिंग यांनी आपले संशोधन निःसंशयपणे सुरू ठेवले. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. त्यांच्या अनुकरणीय धैर्याने आपल्याला सुद्धा कठीण परिस्थितीतही आपले सर्वोत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळते. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, महान शास्त्रज्ञ गॅलिलिओच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बोर्न इन ऑक्सफोर्ड, लंडन, ऑन द 8th डे ऑफ जानेवारी 1942. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 ला लंडनमधील ऑक्सफर्ड येथे झाला. लिटल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट, त्याच्या आईवडिलांना माहीत नव्हते की वन डे देअर लिटल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट्स ऑफ दिस सेंचुरी. एके दिवशी त्यांचा लहान मुलगा या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून गौरवला जाईल. मित्रांनो, तुमच्या आईवडिलांना सुद्धा कोठे माहीत आहे की तुम्ही मोठे होऊन काय दिवे लावणार आहे. होऊ शकतो ना, तुमच्यापैकी एखादा सायंटिस्ट, डॉक्टर, इंजिनियर वा सचिन तेंडुलकर सारखा महान खेळाडू बनेल. असेल तुमच्यापैकी एखादा मवाली, गुंड तर नेता बनेल आणि त्याच्या मागे पुढे उच्च शिक्षित IAS ऑफिसर्स माना खाली घालून येस सर म्हणत असतील. काय सांगता येत, तुमच्यापैकी एखादा डफर विद्यार्थी पुढे जाऊन साधू, संत बनेल, धर्माचे दुकान थाटेल, करोडो अब्जवधी रुपये कमवेल आणि आपण त्याला धर्मरक्षक, महान संत समजून त्याचे प्रवचन नित्यनेमाने ऐकू. असो, मी प्रवचन देत नाही, आपण लेसन पुढे सुरू करूया. नीदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट, याची कल्पनाही कोणी करू शकले नव्हते की हिज माइंड वुड सोर अप इनटू स्पेस लाईक लाईट. त्याचं मन प्रकाशासारखं अवकाशात भरारी घेईल. मोर इम्पॉर्टंटली, सर्वात महत्त्वाचे म्हणजे नन कुड प्रिडिक्ट दॅट, कोणीही सांगू शकले नव्हते की ही वुड बी द व्हेरी एपिटोम ऑफ करेज, तो धैर्याचा आदर्श असेल. मित्रांनो, या पॅराग्राफवर आधारित प्रश्न पाहूया. 1. व्हॉट डिड स्टीफन हॉकिंग्स पॅरेंट्स फेल टू नो अबाउट हिम. स्टीफन हॉकिंगच्या पालकांना त्याच्याबद्दल काय माहीत नव्हते. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पेज नंबर 62, पॅराग्राफ नंबर 1 मधील लाईन नंबर 4 ते 6 मध्ये आहे. आन्सर: स्टीफन हॉकिंग्स पॅरेंट्स फेल टू नो दॅट. स्टीफन हॉकिंगच्या पालकांना हे माहीत नव्हते की
One day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. एक दिवस त्यांच्या लहान मुलाला या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून गौरवले जाईल. करेज इज अ वंडरफुल थिंग. धैर्य ही एक अद्भुत गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी, हाच तो गुण आहे, विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलॅमिटी, ज्यामुळे लोक मोठ्या संकटाला सामोरे जाताना धीर सोडत नाहीत. मित्रांनो, तुम्ही लहान आहात की मोठे, मुलगा आहात की मुलगी, गरीब आहात की श्रीमंत, सडपातळ आहात की लठ, अशक्त आहात की शक्तिशाली, काळे आहात की गोरे, या धर्माचे आहात की त्या धर्माचे, याला काहीच महत्त्व नसते. जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे आहे तुमच्या अंगात असलेले गुण. त्या गुणांपैकी एक अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे धैर्य. जर तुमच्याकडे धैर्य नसेल तर आजपासूनच धैर्य अंगीकारायला सुरुवात करा. इट वुड नॉट बी ॲन एक्झॅजरेशन टू से दॅट, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही की डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी, डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे कॉस्मॉलॉजीचे म्हणजे ब्रह्मांड विज्ञानचे जिवंत आख्यायिका आहे, इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप, आणि धैर्य आणि आशेचे अवतार आहेत. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. आजापणामुळे त्याच्या शरीरावर त्याचे नियंत्रण नव्हते, म्हणून त्याचे मन वगळता त्याचे संपूर्ण शरीर व्हीलचेअरला बांधलेले आहे. थँक्स टू अ क्रुएल क्वर्क ऑफ फेट. नशिबाच्या क्रूर थट्टेमुळे. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट्स ऑफ दिस सेंचुरी. तरीही तो या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक आहे. मित्रांनो, नशिबाच्या क्रूर थट्टेचे येथे आभार मानलेले आहे, कारण ज्यावेळी स्टीफनला समजले की त्याच्या जवळ खूप कमी दिवस शिल्लक आहे, त्याने मानवजातीसाठी काहीतरी मोठे करून जाण्याचा निर्धार केला. आणि म्हणूनच तो महान सायंटिस्ट बनू शकला. मित्रांनो, या पॅराग्राफवर आधारित प्रश्न पाहूया. टू व्हॉट इज करेज? धैर्य म्हणजे काय? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पेज नंबर 62, पॅराग्राफ नंबर 2 मधील लाईन नंबर 1 ते 3 मध्ये आहे. आन्सर: करेज इज अ वंडरफुल थिंग. धैर्य ही एक अद्भुत गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. हा तो गुण आहे ज्यामुळे लोक मोठ्या संकटाला सामोरे जाताना धीर सोडत नाहीत. An average child, स्टीफन grew up to be a normal teenager. तो आमच्या तुमच्या सारखाच एक सर्वसाधारण मुलगा होता. स्टीफन एक सामान्य किशोरवयीन म्हणूनच वाढला, फुल ऑफ मिस्चिफ अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. तो खूप खोडकर होता, त्याला संगीत आणि गणिताची खूप आवड होती. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, वडिलांची वैद्यकशास्त्र शिकावे, डॉक्टर व्हावे अशी इच्छा असूनही, ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स, तो गणिताचा अभ्यास करण्याकडे झुकत होता. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स. त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यासक्रम नव्हता. सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. म्हणून त्याने त्याऐवजी भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, या पॅराग्राफवर आधारित प्रश्न पाहूया. 3. वेअर वॉज स्टीफन हॉकिंग सेंट फॉर स्टडिंग मॅथमॅटिक्स? स्टीफन हॉकिंग यांना गणिताचा अभ्यास करण्यासाठी कोठे पाठवले होते? मित्रांनो, या प्रश्नामध्ये गडबड आहे. या प्रश्नामध्ये मॅथमॅटिक्स ऐवजी फिजिक्स पाहिजे. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पेज नंबर 62, पॅराग्राफ नंबर 3 मधील लास्ट लाईन मध्ये आहे. आन्सर: स्टीफन हॉकिंग वॉज सेंट टू युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड फॉर स्टडिंग फिजिक्स. स्टीफन हॉकिंग यांना फिजिक्सचा अभ्यास करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात पाठवण्यात आले. खरं तर प्रश्न असा असला पाहिजे: वाय डिड स्टीफन चूज फिजिक्स इन्स्टेड ऑफ मॅथमॅटिक्स?
स्टीफनने गणित ऐवजी भौतिकशास्त्र का निवडले? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पेज नंबर 62, पॅराग्राफ नंबर 3 मधील लास्ट 3 लाईन्समध्ये आहे. आन्सर: द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड ॲट दॅट टाइम did not have a course in mathematics, so Stephen opted to study physics instead. At the age of 17, Stephen started noticing that वयाच्या 17व्या वर्षी स्टीफनला हे लक्षात येऊ लागले की ही वॉज बिकमिंग इन्क्रीसिंगली क्लमजी, तो अधिकाधिक वेंधळा होत चालला आहे. म्हणजे अजाणतेपणे तो कोठेही धडकत असे, त्याचा तोल जात असे. अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिजन. आणि काही कारण नसतानाही तो दोनदा खाली पडला. दिस परप्लेक्स्ड हिम, यामुळे तो गोंधळून गेला. अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर, आणि तो त्याच्या कौटुंबिक डॉक्टरांना भेटायला गेला. हू डायग्नोस्ड हिम ॲज सफरिंग फ्रॉम ॲन एक्स्ट्रीमली रेअर डिजीज, ALU और LOU गहरिज डिजीज, ज्यांनी त्याला अत्यंत दुर्मिळ आजार ALU किंवा LO गहरीग रोगाने ग्रस्त असल्याचे निदान केले. दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टम, ज्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. अँड इव्हेंच्युअली वीकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी, आणि शेवटी शरीराचे सर्व स्नायू कमकुवत होतात. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. स्टीफन म्हणतात की लहानपणीही त्याच्या स्नायूंच्या समन्वयाबद्दल लिहिण्यासारखे काहीच नव्हते. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इनटू अ फिट ऑफ फ्रेंजी. त्याला आठवते की त्याच्या हस्ताक्षरामुळे त्याच्या शिक्षकांना भयंकर राग येत असे. नोर वॉज ही इन्क्लाइन्ड टुवर्ड्स स्पोर्ट्स. खेळाकडेही त्यांचा कल नव्हता. नेव्हरदलेस दिस डिजीज केम ॲज अ बॉल्ट फ्रॉम द ब्लू. तरीसुद्धा हा रोग म्हणजे एक धक्का होता. मित्रांनो, या पॅराग्राफवर आधारित प्रश्न पाहूया. फोर व्हॉट हॅपन्ड वेन ही वॉज 17, तो 17 वर्षांचा असताना काय झाले? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पेगा नंबर 62, पॅराग्राफ नंबर 4 मधील फर्स्ट 3 लाईन्समध्ये आहे. आन्सर: ॲट द एज ऑफ 17, वयाच्या 17व्या वर्षी स्टीफन हॉकिंग नोटिस्ड दॅट, स्टीफन हॉकिंगच्या लक्षात आले की ही वॉज बिकमिंग इन्क्रीसिंगली क्लमजी, तो अधिकाधिक वेंधळा होत आहे. अँड इवन फॉल डाऊन फॉर नो रिजन, आणि विनाकारण खाली पडत आहे. 5. व्हॉट डिड द फॅमिली डॉक्टर डायग्नोस, फॅमिली डॉक्टरांनी काय निदान केले? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पेगा नंबर 62, पॅराग्राफ नंबर 4 मधील 5व्या व 6व्या लाईन्समध्ये आहे. आन्सर: द फॅमिली डॉक्टर डायग्नोस्ड दॅट, फॅमिली डॉक्टरांनी निदान केले की स्टीफन वॉज सफरिंग फ्रॉम ॲन एक्स्ट्रीमली रेअर डिजीज, स्टीफन एक अत्यंत दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. ALU और LOU गहरिज डिजीज या नावाच्या रोगाने ग्रस्त आहे. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टेन. त्याने या ग्रहावर किती वेळ सोडला होता हे खूप अनिश्चित होते. द प्रॉग्नोसिस वॉज बॅड, रोगनिदान खराब होते. अँड द डॉक्टर्स सेड दे कुड नॉट डू मच, आणि डॉक्टरांनी सांगितले की ते जास्त काही करू शकत नव्हते. अनडॉन्टेड, धीर न सोडता, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च, स्टीफनने आपले संशोधन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अँड इवन गॉट एंगेज टू जेन विल, आणि जेन वाइल्डशी लग्न देखील केले. हॉकिंग सेज दॅट, हॉकिंग म्हणतात की आयरॉनिक ॲज इट मे साऊंड, ते कितीही उपरोधिक वाटत असले तरी इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज, या निराशाजनक टप्प्यावर ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट, त्यांनी जीवनाचा सर्वाधिक आनंद लुटण्यास सुरुवात केली. दिस ही सेज वॉज बिकॉज, हे त्याचे म्हणणे आहे कारण ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट, त्याने प्रत्येक क्षण भरभरून जीवन जगणे सुरू केले.
and continued his doctoral research work with renewed vigor. आणि नवीन जोमाने डॉक्टरेट संशोधन कार्य चालू ठेवले. इन द मीनवाइल, दरम्यान, द डिजीज वर्क इट्स वे इनटू स्टीफन्स बॉडी, या आजाराने स्टीफनच्या शरीरात दुष्परिणाम दाखविण्यास सुरुवात केली, अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड, आणि तो अपंग झाला. ही बिगॅन स्टडिंग द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स टू गेट हिज PhD. मिळवण्यासाठी त्यांनी ब्लॅक होल्स या संकल्पनेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. बाय दिस टाइम ही वॉज कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर. तोपर्यंत तो व्हीलचेअरवर बंदिस्त होता, अँड वॉज रॅपिडली लुजिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आणि त्याने हात आणि बोलण्यावरचे नियंत्रण झपाट्याने गमावले होते. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. ब्लॅक होलच्या अभ्यासाने त्याच्या कल्पनाशक्तीला उज्ज्वल कल्पना दिली. ही मेड मेनी इपॉक-मेकिंग स्टेटमेंट्स. त्याने अनेक युगप्रवर्तक विधाने केली. दॅट शूक इस्टॅब्लिश्ड थिओरीज. ज्याने प्रस्थापित सिद्धांतांना हादरा दिला. सायंटिस्ट्स बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की विश्वाची सुरुवात बिग बंगने झाली. टू एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट बेटर, स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाई अल्जेब्रा. ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफनने लाई अल्जेब्रा म्हणून ओळखले जाणारे शोध लावले. मित्रांनो, या पॅराग्राफवर आधारित प्रश्न पाहूया. 6. व्हॉट डिड ही स्टडी अबाउट टू गेट हिज PhD. मिळविण्यासाठी त्याने काय अभ्यास केला? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पेज नंबर 63, पॅराग्राफ नंबर 2 मधील तिसऱ्या व चौथ्या लाईन्समध्ये आहे. आन्सर: स्टीफन हॉकिंग स्टडीड अबाउट द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स टू गेट हिज D. स्टीफन हॉकिंग यांनी PhD मिळविण्यासाठी ब्लॅक होल्सच्या संकल्पनेचा अभ्यास केला. दो कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर. व्हीलचेअरवर बंदिस्त. विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी. आणि शरीरावर नियंत्रण नसतानाही. सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. एक बोट आणि संगणक त्याला आपले विचार व्यक्त करण्यास मदत करतात. डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. डॉक्टर हॉकिंग हे विज्ञानाच्या गहन विषयांचे अधिकारी आहेत. नुमरस ऑनोरारी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टोड ऑन हिम. त्यांना अनेक मानद डॉक्टरेट आणि पुरस्कार बहाल करण्यात आले आहेत. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. ते रॉयल सोसायटीचे फेलो आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य आहेत. मित्रांनो, या पॅराग्राफवर आधारित प्रश्न पाहूया. 7. In spite of no control on his body, how did Hawking express his ideas? शरीरावर नियंत्रण नसतानाही हॉकिंग यांनी आपल्या कल्पना कशा मांडल्या? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पेज नंबर 63, पॅराग्राफ नंबर 3 मधील 4 ते 6 लाईन्समध्ये आहे. आन्सर: इन स्पाइट ऑफ नो कंट्रोल ऑन हिज बॉडी, स्टीफन हॉकिंग एक्सप्रेस्ड हिज आयडियाज विथ द हेल्प ऑफ फिंगर अँड कम्प्युटर. शरीरावर नियंत्रण नसतानाही स्टीफन हॉकिंग यांनी बोट आणि संगणकाच्या मदतीने आपल्या कल्पना व्यक्त केल्या. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स. बुद्धिमत्तेत आइनस्टाईनच्या बरोबरीचे मानले जात असले तरी डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. डॉक्टर हॉकिंग हे अत्यंत नम्र व्यक्ती आहेत. अ सिंपल, डाऊन टू अर्थ मॅन. एक साधा, नम्र माणूस. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज. आपल्या अद्भुत कल्पनांशी संबंधित. कीपिंग अ लेमॅन इन माइंड. सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून आपल्या अद्भुत कल्पनांशी संबंधित त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांचे लेखन विनोदाने परिपूर्ण आहे. हिज स्टाईल इज सो ल्युसिड. त्याची शैली इतकी स्पष्ट आहे की दॅट नॉन सायंटिस्ट्स कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. गैरशास्त्रज्ञ देखील त्याला समजू शकतात. हिज बुक अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आर टाइम्स. त्यांचे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे पुस्तक त्या काळातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकांपैकी एक आहे. मित्रांनो, या पॅराग्राफवर आधारित प्रश्न पाहूया. पेट. व्हॉट डज द रायटर से अबाउट द बुक्स ऑथर्ड बाय डी.आर. हॉकिंग. डॉक्टर हॉकिंग यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल लेखक काय म्हणतो? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पेज नंबर 64, पॅराग्राफ नंबर 1 मधील 3 ते 8 लाईन्समध्ये आहे. आन्सर. द रायटर सेज दॅट. लेखकाचे म्हणणे आहे की द बुक्स ऑथर्ड बाय स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंग यांनी लिहिलेली पुस्तके डील विथ हिज ऑसम आयडियाज. त्यांच्या अद्भुत कल्पनांशी संबंधित आहेत. कीपिंग अ लेमॅन इन माइंड. सामान्य माणसाला लक्षात ठेवून हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांचे लेखन विनोदाने परिपूर्ण आहे. हिज स्टाईल इज सो ल्युसिड. त्याची शैली इतकी स्पष्ट आहे की दॅट नॉन सायंटिस्ट्स कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. गैरशास्त्रज्ञ देखील त्याला समजू शकतात. हिज बुक अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आर टाइम. त्यांचे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे पुस्तक त्या काळातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकांपैकी एक आहे. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS. भयंकर रोग ALS असल्याबद्दल त्यांना कसे वाटते असे विचारले असता डॉक्टर हॉकिंग द क्विंटेसेन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप. आशावाद आणि आशेचे सार असलेले सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. डॉक्टर हॉकिंग म्हणतात, इतरांपेक्षा फार वेगळे नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल. मी शक्य तितके सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन. आणि माझ्या स्थितीबद्दल विचार करत नाही. ओर रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग. किंवा मला ज्या गोष्टी करण्यापासून प्रतिबंधित केले जाते त्याबद्दल पश्चात्ताप करत नाही. विच आर नॉट मेनी. ज्या गोष्टी अनेक नाहीत. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट. डॉक्टर हॉकिंगला ठाम विश्वास आहे की इन द नेक्स्ट मिलेनियम. पुढील सहस्राब्दीमध्ये सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स. विज्ञान ब्रह्मांडची मुख्य रहस्ये शोधून काढेल. इट्स ओरिजिन. त्याची उत्पत्ती. इट्स हिस्टरी. त्याचा इतिहास. अँड मे बी इवन प्रिडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइज. आणि कदाचित त्याच्या अंतिम मृत्यूचा अंदाजही लावेल. लाईक डॉक्टर हॉकिंग देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्ज. डॉक्टर हॉकिंग सारखे असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या आयुष्यात अनुकरणीय धैर्य दाखवतात. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल हू इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल्ड स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट. आपण त्या सर्व शूर लोकांना सलाम करूया जे अपंग असूनही सर्वतोपरी प्रयत्न करतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला पटकन मिळेल.